नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. मला पावसाळा खूपच आवडतो. त्यामुळं 2 दिवस का होईना मी पावसाळ्यात कुठं ना कुठेतरी ट्रिपला जात असते. तशीच यावेळेस मी महाबळेश्वरला ट्रिपला चाललेली आहे. पहिल्यांदा सातारला माहेरी जाऊन मेढामार्गे महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरला तशी मी बऱ्याच वेळा जाते, म्हणून सगळे पॉईंट्स बघण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. परंतु ह्या दिवसातला वेण्णा लेक बघायला मात्र मला खूप आवडतो. त्यासाठी मी दरवर्षीसुद्धा महाबळेश्वरला जायला एका पायावर तयार असते. हा बघा, हा अगदी तुडुंब पाण्याने भरलेला वेण्णा लेक. पाण्याच्या जवळ जाण्याची बंदी तर होतीच, पण दुरूनसुद्धा हे दृश्य इतकं सुंदर दिसतं ना. खाली अगदी निळशार खळखळणारं पाणी आणि वरती पांढरी शुभ्र धुक्याची चादर. हे दृश्य अगदी डोळे आणि मन तृप्त करणारं असतं. त्यातच अशा ह्या ठिकाणी जी भाजलेली कणसं खायला काय मजा येते. हा भाजलेली कणसं हा माझा एक वीक पॉईंटच आहे. मी एक वेळ जेवणार नाही, पण भाजलेलं कणीस मात्र खाणार. हे कणीस खात खात पुढं आम्ही जात होतो. तेवढ्यात वेण्णा लेकच्या शेजारी ही अशी मस्ती करणारी, माझ्यासारखीच पावसाचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरला आलेली ही तरुण पिढी दिसली. घोड्यावरती बसण्यात, पावसात, चिखलात, धुक्यात, स्वतःच्याच नादात मस्तपैकी धुंद झालेली ही मुलं होती. मलाही जावंसं वाटत होतं तिथं, पण नाही गेले. हा प्रवास करता करता कधी हॉटेल आलं हे कळलंच नाही. हॉटेलमध्ये शिरताच एका पोर्चमधनं मला हे दृश्य दिसलं. गमतीशीरच आहे. बघा बरं, मस्तपैकी पावसात सुद्धा किती छान हुंदडतायत ही माकडं. निसर्गाच्या नियमानुसार वन्य प्राण्यांना ऊन, वारा, पाऊस या कशाचीच फिकीर नसते. हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आपल्याला अशा छोट्या मोठ्या ट्रिप्स तर करायलाच पाहिजेत. एका माकडाला आम्ही कणसाबरोबर घेतलेले उकडलेले शेंगदाणे होते, ते मी त्याला दिले. हे दाणे मस्त चवीने खात होतं हे माकड. आहे की नाही हे दृश्य सुंदर. तसं पाहिलं तर चहा कॉफी मी घेत नाही, पण ह्या पावसाळ्याच्या थंडीत थोडीशी कॉफी प्यावीशी वाटली, म्हणून जाईल तेवढी कॉफी पिन, पण पकोड्याची मजा मात्र घेईन. रूममध्ये ऑर्डर करून ठेवलेले मस्तपैकी गरम गरम पकोडे आले आणि मी मात्र हे पकोडे खात खात पावसाची मजा घ्यायला सुरुवात केली. मस्त दृश्य दिसत होतं आणि मी पकोडे खात होते. असे गरम गरम पकोडे खाल्ल्यामुळं रात्री काही जेवण्याची इच्छा नव्हती. इथून परतण्याची इच्छा नसताना सुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पसरणी घाटातलं हे दृश्य कवी कल्पनेप्रमाणेच खूप सुंदर दिसत होतं. पसरणी घाटातून पुढं जाता जाता इतकी मोठी धुक्याची चादर आली की मला तिथं शूट करणं शक्य झालं नाही. तिथं फक्त मी भट्टीतले गरम गरम खारेदाणे आणि फुटाणे घेतले आणि परत निघालो. येता येता वाटेत मात्र महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घ्यायचं ठरवलं. हे असं खरडा, चटणी, लोणचं, गूळ शेंगदाणे, सॅलेड, तळलेला पापड, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, कढी, पिठलं, भाकरी, तूप, कांदा भाजी आणि बटाट्याची भाजी आणि यानंतर मसाले भात. असं हे चविष्ट आणि चमचमीत जेवण जेवल्यानंतर गोड खाण्याची काही इच्छाच नव्हती. अगदी पोटभर जेवून घेतलं. असं सगळं मस्त जेवण आणि ट्रिप झाल्यानंतर घरी परतायची इच्छा नव्हती, पण संध्याकाळ झाली की आपलं घर हे आपल्याला आठवायलाच लागतं. अशी ही माझी पुढील पावसाळ्यापर्यंत अगदी स्मरणात राहणारी मस्त म्हणजे मस्तच महाबळेश्वर ट्रिप. बाय.